कोकोपीट काय आहे, त्याचा यूज कसा करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे मी 5 किलो तयार केलेलं आहे. बघा किती छान आहे, भुसभुशीत. मी पूर्ण 5 kgचा बॉक्स आणलेला आहे मोठा, आणि टबमध्ये टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते तयार करून घेणार आहे. चला तर बघूया, पूर्ण प्रोसेस दाखवते मी तुम्हाला कशी करायची आणि कसं हे सुकून ठेवायचं ते. हा असा बॉक्स आणलेला आहे मी 5 kgचा. पूर्ण एका कट्टेच आणते मी पूर्ण वर्षभरामध्ये, आणि त्याची माती तयार करून ठेवते. जसं जसं यूज होतं तसं तसं करते. मग नंतर एका खड्डे बनवलं की सोपी राहतं ते करायला. आता हा ओपन करून घेत आहे मी, आणि त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे खूप सारं. 10 ते 15 पटींनी वाढतो हा. पूर्ण खूप मोठं होतं हे, आणि जमिनीतली माती लगेच कोरडी पडते ना आपली, तर त्यासाठी हे खूप आवश्यक आहे. आणि उन्हाळ्यात तर जास्त पाणी द्यायची गरज पण नाही पडत त्याला. पाणी धरून ठेवते, आणि जमीन खूप भुसभुशीत राहते, त्यात हवा खेळती राहते, मुळांची वाढ छान पद्धतीनं होते, कडक नाही होत माती, खूप छान होते माती, मस्त भुसभुशीत होते. मग तुम्हाला जर एवढं मोठं आणायचं नसेल तर तुम्ही 1 kgचा पण आणू शकता. 1 kgचा पण मिळतो. मी पूर्ण 5 किलोचा आणते. 1 वर्षभर मला पुरतं ते. आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण बाहेर गेलो तर ते कोकोपीट जर टाकलं थोडंसं ओलं करून झाडांच्या कुंडीमध्ये, तर आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही राहत, आणि आपण घरी आल्यानंतरही ती ओलीच राहते. जास्त वेळपर्यंत पाणी शोषून ठेवते ते. आणि तुम्हाला जर कंपोस्ट खत करत असाल तुम्ही, तर त्यात पण आपण टाकू शकतो ते. त्याच्यामुळं खूप छान होते ते कंपोस्ट पण. आणि माती एवढी सॉफ्ट राहते ना, खूप छान हवा खेळते राहते. मला तर खूप आवडते ते माती, रेती आणि कोकोपीट टाकल्यानंतर हे खूप छान वाटतं मला. फंगस पण लागत नाही त्याने. पाणी कमी द्यावे लागते. हँगिंग बास्केटमध्ये त्याचा आपण यूज करू शकतो, त्यामुळे त्या हलक्या होतात आणि त्यांची ग्रोथ पण छान होते. रिपोर्ट करताना लवकर निघतात झाडे पक्के, म्हणजे असे पॅक नाही बसत, छान होतात, पटकन हलके होऊन निघतात. आणि ते पाणी होल्ड करून ठेवते, तर त्यामुळं जास्त दिवस आपल्याला पाणी द्यायची गरज नाही राहत. इंडोअर प्लांटसाठी तर खूप छान आहे. त्यांना जास्त पाणी द्यायचं कामच नाही आपल्याला. आणि सेक्युलंट असतात ना, ते प्रोपोगेशनसाठी सुद्धा खूप छान आहे. आणि ज्या छोट्या छोट्या बिया आणतो आपण, कशाच्या पण कटिंग आणतो, त्या पण त्याच्यामध्ये खूप छान लावू शकतो आपण. त्याच्यामध्ये 1 हिस्सा रेती घ्यायची, 1 हिस्सा माती घ्यायची, आणि थोडं कोकोपीट टाकायचं. म्हणजे 1 हिस्सा तर कोकोपीट टाकायचंच. हे सर्व मिक्स तयार करून ठेवते मी, आणि त्याचा यूज करते मग. त्यामुळं माझं म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे स्टोअर राहते हे पूर्ण. मी कोणतेही झाड आणले की डायरेक्टली लावून टाकते. फक्त थोडंसं कंपोस्ट वगैरे टाकते, नंतर फंगीसाईड वगैरे टाकते. याने पण फंगस लागत नाही त्याला. आणि पाणी होल्ड करायची क्षमता तर छान आहेच त्याच्यामध्ये. पाणी कमी द्यावं लागतं आपल्याला. आपण बाहेर जर गेलो तर थोडंसं कोकोपीट ओलं करून तिथं वरती टाकायचं झाडाच्या वरती, तर आपल्याला जास्त दिवस पाणी द्यायची गरज नाही राहत. उन्हाळ्यामध्ये तर जास्त पाणी द्यायची गरजच नाही राहत. माती ही भुसभुशीत राहते, की मोकळी राहते माती, खूपच छान. अशी कडक तर बिलकुलच होत नाही. एकदम भारी वाटते मला तर. त्याच्यामुळं हवा खेळती राहिली की आपल्या झाडांना, मुळांना हवा लागते, आणि आपले झाडं मरत नाही, खूप छान राहतात. त्याच्यापर्यंत पूर्ण हवा गेल्याच्या नंतर आपण कटिंग लावतो तरी पण त्या जगतात छान, आणि खूप सॉफ्ट राहते माती. त्यामुळं मला खूप आवडते हे कोकोपीटमध्ये लावायला. भुसभुशीत राहते. आपला असा हात असंच मी सर्व बनवून घेते. वाटतं आपल्याला पूर्ण पाणी टाकून
झाडे लावण्यासाठी आपण मुलांची हेल्प पण घेऊ शकता, छोट्या मुलांची. त्यांना झाडाचं महत्त्व पण कळते. झाडे लावा, झाडे जगवा, कारण झाड आहे तर आपण आहे हे लेकरांना समजलं पाहिजे आपल्या. म्हणून माझा मुलगा पण माझ्यासोबत असतो. मी त्याला करू देत असते, छोटं असलं तरी पण मदत करू देत असते मी त्याला. आणि त्याला सांगत पण असते कोणतं झाड कसं आहे, काय आहे. त्याला बऱ्याच झाडाची माहिती पण झालेली आहे आता. त्याच्याशी चर्चा करत राहते मी. आणि त्याला पण फूल आलं की किती सुंदर वाटतं. नेचरमध्ये पण त्याला खूप चांगलं वाटतं. म्हणून आपण हे छोट्या मुलांना देऊ शकतो. आणि थोडंसं मोबाईल बघण्याची पण सवय झालेली आहे मुलांना, तर त्याच्यातून आपण थोडंसं बाहेर काढू शकतो मुलांना पण. त्यांच्यासोबत खेळून झाडं लावायची. खूप छान वाटतं लेकरांना पण. नवीन काहीतरी करतो आहे आपण. हा एक उद्देश आहे माझा पण, माझ्या छोट्या मुलाला सोबत ठेवण्याचा. हे असं बनवलं मी कोकोपीट. पूर्ण भुसभुशीत झालं आहे. आता पॅक करून ठेवणार आहे ते एका कॅरी बॅगमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला जर कोणता व्हिडिओ हवा असेल तर नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये ह्या झाडाचं नाव नक्की शेअर करा, हे कोणतं झाड आहे तर. ते एक आयुर्वेदिक झाड आहे. मी हे कोकोपीट टाकत आहे या झाडाला. हे झाड खूप छान आणि एका आजारावरती आहे. तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवेल या झाडावर तुम्हाला व्हिडिओ. आम्ही लहानपणी खूप खायचो ते. आणि कोणत्या आजारावर आहे हे झाड ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.